ही वास्तू आणि इथे असलेला शंकरराव भाऊंचा पुतळा मला अजून आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा सभा इथे झाली होती तेव्हा बाळासाहेब थोरात आणि आम्ही सगळे आलो होतो आणि जेव्हा जेव्हा या वास्तूमध्ये आम्ही येतो तेव्हा पहिलं आम्ही सगळे शंकरराव भाऊंच्या समोर नतमस्तक होतो. त्यांची आठवण काढून इंदापूरमध्ये कामाची आम्ही नेहमी सुरुवात करतो. हर्षवर्धन भाऊंना खूप मोठा एक वारसा मिळालेला आहे आणि कैलासवासी शंकरराव भाऊंचं योगदान हे इंदापूरकर कधीही आयुष्यात विसरणार नाहीत. आणि तोच वैचारिक वारसा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हर्षवर्धन भाऊ तुमच्याबरोबर पुन्हा एकदा ताकदीने काम करायची संधी आम्हाला मिळते, ही आमच्यासाठी एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. इथे अनेक वेळा मोठ्या सभा झालेल्या आहेत. अमोल दादा, आपण, जयंतराव, आपणही सगळे अनेक मोठ्या सभांना इथे आलेला आहात. पण मी इंदापूरला पहिल्यांदा जेव्हा तुमच्या आशीर्वादाने निवडून आले, महारुद्र पाटील, तेजसिंग, आपल्या सगळ्यांनाच आठवतंय. मी नेहमी एकच गोष्ट म्हणते की इंदापूरला एकच प्रॉब्लेम असतो माझ्या लोकसभा मतदारसंघात, पुरुषांच्या बरोबरीने महिला मला सभेमध्ये दिसत नाहीत. पण ती 2009ची गोष्ट होती. आज पुरुषांच्या बरोबरीने महिला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. इंदापूरमध्ये भाऊ मंत्री असल्यामुळे अनेक मोठी विकास कामं झाली आणि विकास कोणीही एक व्यक्ती करत नाही. असंही मी म्हणणार नाही की केंद्रात मी आणि अमोलदादा अनेक वर्ष एकत्र काम करतोय. आम्ही टीका जरूर करतो पण चांगल्यालाही चांगलं म्हणतो. कुठलंही सरकार असं नसतं की जे 100% सगळं वाईट करते. प्रत्येक सरकारी एक कंटिन्युटी असते. म्हणजे एक सरकारमधले काही नियम कायदे हे पुढचं सरकार चालूच ठेवतं. असं कधीच होत नाही की सगळं एकाच काळात झालं. त्याच्यामुळे आम्ही कधीच भ्रमात नसतो की जे काही केलंय आम्ही केलं. एक तर आम्ही कोणी करत नाही, आपण सगळे करतो. आणि इंदापूरच्या या सगळ्या विकासामध्ये अनेक जणांचं खूप मोठा सिंहाचा वाटा राहिला. म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, आमदारकी, या सगळ्यामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं योगदान असतं. आणि आज मला मनापासून आनंद होतोय की हर्षवर्धन भाऊ आणि त्यांनी आणि मी एकत्र वर्ष फार जवळून काम केलेलं आहे. अनेक वेळा पत्रकार मला विचारायचे की कसं काय तुमचं, कसं काय, कोण कुठे. म्हटलं आमच्या केसमध्ये एक गोष्ट मी अतिशय अंतःकरणातून प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी राजकारणात आणि राजकारणाच्या आधीपासूनही भाऊंच्या कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध हे आजकालचे नाही, 6 दशकाचे आहेत. आणि ते पाटील आणि पवार दोन्ही कुटुंबांनी अतिशय प्रेमाने मानले. त्यामुळे राजकारणात कधी काय झालं ठीक आहे, काही कारणं असतात त्याला, पण तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्या प्रत्येकामध्ये आहे की जे काय झालं ते विसरूया, पुढे कामाला लागूया. कारण आपण आज सगळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलेलो. आणि माझी भाऊ तुम्हाला एक विनंती राहील की आपण एकत्र राहू. आपण अनेक वर्ष एकत्रच राहिलो आणि आपल्या नात्यात कधीच कटुता आली नाही इतक्या वर्षांमध्ये. पण एक माझी विनंती हर्षवर्धन भाऊ आपल्याला राहील की जी मी स्वतःही पाळणार आहे आणि आपल्यालाही विनंती करीन की अनेक वर्ष आपण एकामेकाचा कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मीही काही थोडंसं आपल्याला कधीतरी विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे. असं कधी आज नंतर कोणी बोलू नका, इथले तिथले, आधीचे नंतरचे, ही भाषा आपण सगळ्यांनी बंद करूया. आणि जे झालं त्याच्यात इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे इंदापूरसाठी आपण एकत्रपणे काय करू. कारण का कधी कधी असं वाटतं त्यांना, अरे बापरे, हर्षवर्धन पाटलांसारखा एवढा मोठा नेता आला, आता आमचं काय होणार. त्याच्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे, तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या. जे आता आपले आहेत ते तुमचे आणि माझे आज काही राहिले नाहीत, आज नंतर सगळे आपले आहेत. तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून थोड्याशा ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात राहिलेल्या प्रत्येक